जय हिंद मित्रांनो, मी तुमचा मित्र पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र बारामते माय जॉब स्मार्ट्स या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, त्यामुळे तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओज वेळेवर मिळतील. आज आपण अमरावती जिल्हा प्रश्नपत्रिका 2016 भाग 1 बघणार आहोत. त्याआधी मित्रांनो, तुमच्याकडे पोलीस भरती करण्यासाठी पुस्तकांची लिस्ट नसेल तर आपण त्यासाठी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे. तो तुम्ही प्लेलिस्टमध्ये बघा आणि त्याचे तसे अनुकरण करा. मित्रांनो, मागील प्रश्नपत्रिकेचं आपल्यासाठी खूप महत्त्व आहे, कारण येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये वारंवार मागील प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न विचारले जातात. तर सुरू करूया. पहिला प्रश्न, अमरावती जिल्हा पोलीस भरती 2016. प्रश्न पहिला, गोवर मिल्स या रोगासाठी टिंबटिंब विषाणू कारणीभूत असतो. पर्याय आहेत: 1 पॅरामायझो, 2 वर्सिलिया, क मंप आणि ड आहे विरिओला. उत्तर आहे गोवर या रोगासाठी पॅरामायझो हा विषाणू कारणीभूत असतो. प्रश्न दुसरा आहे, बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी पूर्व 563 मध्ये टिंबटिंब येथे झाला. पर्याय आहेत: 1 हस्तिनापूर, 2 लुंबिनी, 3 घोलविरा आणि चौथा आहे वैशाली. उत्तर आहे लुंबिन. प्रश्न तिसरा, भारताचे प्रथम राष्ट्रपती कोण होते? अ सी राजगोपालाचारी, ब डॉ राजेंद्र प्रसाद, क शंकर दयाळ शर्मा आणि ड आहे अब्दुल कलाम. भारताचे प्रथम राष्ट्रपती हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. प्रश्न चौथा, महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची एकूण संख्या किती? पर्याय आहेत: अ 36, ब 48, क 32 आणि ड आहे 42. उत्तर आहे महाराष्ट्रातून लोकसभेवर एकूण खासदार 48 निवडले जातात. प्रश्न पाचवा, इष्ट या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत: 1 शिष्ट, 2 अनिष्ट, 3 कनिष्ठ आणि ड आहे विशिष्ट. इष्ट या शब्दाचा विरोधार्थी शब्द आहे अनिष्ट. प्रश्न 6वा, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? पर्याय आहेत: 1 सरदार वल्लभभाई पटेल, 2 बाबासाहेब आंबेडकर, 3 जगजीवन राम आणि चौथा आहे CH भाभा. उत्तर आहे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न 7वा, पुढीलपैकी कोणती गायीची जात नाही? पर्याय आहेत: अ सहिवाल, ब मिनार, क खिलार आणि चौथा आहे मुर्हा. पुढीलपैकी कोणती गायीची जात नाही? उत्तर आहे मुर्हा ही गायीची जात नाही. प्रश्न 8वा, पुढीलपैकी कोणते नदीतील सर्वात मोठे बेट आहे? पर्याय आहेत: 1 लक्षद्वीप, 2 माजुली, 3 चिल्का आणि चौथा आहे निकोबार. उत्तर आहे माजुली हे नदीतील सर्वात मोठे बेट आहे. प्रश्न 9वा, संजय गांधी नॅशनल पार्क टिंबटिंब येथे आहे. पर्याय आहेत: अ मुंबई, ब अहमदनगर, क सातारा आणि ड आहे पुणे. संजय गांधी नॅशनल पार्क हे मुंबई येथे आहे. प्रश्न 10वा, उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? पर्याय आहेत: अ कोयना, ब भीमा, क शरावती, ड कृष्णा. उजनी धरण हे कोणत्या नदीवर आहे? उत्तर तयार ठेवायचं आहे. उत्तर आहे भीमा नदीवर आहे. प्रश्न क्रमांक 11, कृष्णा नदीचे उगमस्थान कोठे आहे? पर्याय आहेत: अ मुलताई, ब त्र्यंबकेश्वर, क महाबळेश्वर आणि ड आहे पुणे. कृष्णा नदीचे उगमस्थान हे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे आहे. प्रश्न क्रमांक 12, मणिपूर राज्याची राजधानी टिंबटिंब आहे. पर्याय आहेत: अ अगरताळा,
ब इम्फाळ, क कोहिम, ड गुवाहाटी. उत्तर आहे मणिपूर राज्याची राजधानी ही इम्फाळ आहे. प्रश्न क्रमांक 13. पुढचं पाऊल या चित्रपटाचा अभिनेता कोण? पर्याय आहेत अ चंद्रकांत, ब पंडितराव नगरकर, क शाहू मोडक आणि चौथा आहे पु ल देशपांडे. पुढचं पाऊल या चित्रपटाचा अभिनेता आहे पु ल देशपांडे. प्रश्न 14. वर्धा वैनगंगा खोऱ्यातील जमिनीचा सर्वसाधारण उतार टिंबटिंब दिशेस आहे. पर्याय आहेत अ पूर्व, ब पश्चिम, क उत्तर आणि ड आहे दक्षिण. उत्तर आहे दक्षिण दिशेस आहे. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्राला लाभलेल्या भूमीपैकी टिंबटिंब टक्के क्षेत्राचा उपयोग पिके घेण्यासाठी केला जातो. पर्याय आहेत अ 66.6, ब 30, क 56.6 आणि ड आहे 80. उत्तर आहे 56.6%. प्रश्न क्रमांक 16. भात संशोधन केंद्र टिंबटिंब येथे आहे. भात संशोधन केंद्र हे पर्याय आहेत अ पुणे, ब कर्जत, क अमरावती, ड नंदुरबार. भात संशोधन केंद्र हे कर्जत येथे आहे. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रात सर्वात प्रथम मुंबई येथे इसवी सन टिंबटिंबमध्ये सुती कापड गिरणी सुरू झाली. पर्याय आहेत अ 1854, ब 1856, क 1852 आणि ड 1851. उत्तर आहे 1854 मध्ये सुती कापड गिरणी सुरू झाली. प्रश्न क्रमांक 18. औरंगाबाद विभागातील टिंबटिंब हे प्रसिद्ध कापड केंद्र आहे. पर्याय आहेत अ औरंगाबाद, ब जालना, क नांदेड, ड परभणी. औरंगाबाद विभागातील पर्याय क्रमांक क नांदेड हे प्रसिद्ध कापड केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 19. हरिहरेश्वरला सुंदर टिंबटिंब आहे. पर्याय आहेत अ किल्ला, ब थंड हवेचे ठिकाण, क ऐतिहासिक, ड समुद्र किनारा. उत्तर आहे हरिहरेश्वरला सुंदर असा समुद्र किनारा आहे. प्रश्न क्रमांक 20. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात टिंबटिंब क्रमांक लागतो. पर्याय आहेत पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. उत्तर आहे लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 21. बहामनी राज्याचे तुकडे झाल्यानंतर पुढीलपैकी कोणते राज्य निर्माण झाले? पर्याय आहेत अ इमादशाही, ब आदिलशाही, क कुतुबशाही, ड विजयनगर. उत्तर आहे बहामनी राज्याचे तुकडे झाल्यानंतर विजयनगर हे राज्य निर्माण झाले नाही. प्रश्न क्रमांक 22. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? पर्याय आहेत इसवी सन 1774, इसवी सन 1646, इसवी सन 1666 आणि इसवी सन 1672. उत्तर आहे इसवी सन 1674. प्रश्न क्रमांक 23. देवगिरीचे नवीन नाव टिंबटिंब आहे. देवगिरीचे नवीन नाव हे टिंबटिंब आहे. पर्याय आहेत खुलताबाद, अहमदाबाद, दौलताबाद आणि चौथा आहे औरंगाबाद. देवगिरीचे नवीन नाव काय आहे? तर आहे दौलताबाद. प्रश्न क्रमांक 24. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म इसवी सन 11 एप्रिल 1827 रोजी टिंबटिंब येथे झाला. पर्याय आहेत 1 नाशिक, 2 नगर, 3 अमरावती आणि चौथा आहे पुणे. महात्मा फुले यांचा जन्म पुणे येथे झाला. प्रश्न क्रमांक 25. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत अ कर्मवीर भाऊराव पाटील, ब महात्मा फुले, क महात्मा गांधी आणि चौथा आहे मित्रांनो वि दास सावरकर. रयत शिक्षण संस्थेची स्थापना ही कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली. प्रश्न क्रमांक 26. कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? पर्याय आहेत आचार्य अत्रे, यशवंतराव चव्हाण, शिवाजी सावंत आणि चौथा आहे बाळासाहेब देसाई. उत्तर आहे यशवंतराव चव्हाण यांचे आहे.
प्रश्न क्रमांक 27. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ यांचेकडून दिली जाते. पर्याय आहे आयुक्त, 2 शेरीफ, 3 मुख्य न्यायाधीश आणि चौथा आहे राज्यपाल. उत्तर आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राज्यपाल शपथ देतात. प्रश्न क्रमांक 28. पुढीलपैकी कोणत्या देशाच्या नागरी सीमेशी भारताची सागरी सीमा संलग्न नाही? पर्याय आहेत पाकिस्तान, ब चीन, क श्रीलंका आणि चौथा आहे मालदीव. उत्तर आहे चीनशी भारताची सागरी सीमा नाही. प्रश्न क्रमांक 29. कावर्ती ही कोणत्या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे? पर्याय आहेत अंदमान निकोबार, ब चंदीगड, क लक्षद्वीप आणि ड पॉंडिचेरी. कावर्ती ही लक्षद्वीप संघराज्याची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 30. इंदिरा पॉइंट कोणत्या बेटावर आहे? पर्याय आहेत अंदमान, ब निकोबार, क लक्षद्वीप आणि ड दमन. उत्तर आहे निकोबार. प्रश्न क्रमांक 31. हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. पर्याय आहेत कळसुबाई, ब खुलताबाद, क मढी आणि चौथा आहे तोरणमाळ. उत्तर आहे कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. प्रश्न क्रमांक 32. भारताचा सर्वाधिक भूभाग टिंबटिंबने व्यापलेला आहे. भारताचा सर्वाधिक भूभाग पर्याय आहेत पर्वत, मैदानी प्रदेश, प्राचीन पठार आणि वाळवंट. उत्तर आहे प्राचीन पठार यांनी भारताचा सर्वाधिक भूभाग व्यापलेला आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील टिंबटिंब क्रमांकाचा मोठा देश आहे. पर्याय आहेत 5व्या, ब 6व्या, क 4थ्या, ड 7व्या. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील 7व्या क्रमांकाचा देश आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक टिंबटिंब आहे. भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक टिंबटिंब आहे. पर्याय आहेत चेन्नई, तिरुअनंतपुरम, कन्याकुमारी आणि मदुराई. उत्तर आहे कन्याकुमारी हे आहे. प्रश्न क्रमांक 35. पुढीलपैकी कोणती नदी सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही? पर्याय आहेत यमुना, ब सतलज, क रावी आणि ड आहे मित्रांनो झेलम. पुढीलपैकी कोणती नदी सिंधू नदीचा प्रणालीचा भाग नाही? उत्तर आहे यमुना नदी ही नाही. प्रश्न क्रमांक 36. हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे. पर्याय आहेत नागपूर, ब भोपाळ, क अमरावती आणि चौथा आहे मित्रांनो औरंगाबाद. उत्तर आहे नागपूर हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 37. नर्मदा नदीचे दक्षिणेकडील त्रिकोणाकृती प्रदेश टिंबटिंब म्हणून ओळखला जातो. पर्याय आहेत माळवा, ब बुंदेलखंड, क छोटा नागपूर आणि ड दख्खनचे पठार. उत्तर आहे दख्खनचे पठार. प्रश्न क्रमांक 38. महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात टिंबटिंब मृदा विकसित झाली आहे. पर्याय आहेत काळी, ब करडी, क वालुकामय, ड लाल. महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात काळी मृदा विकसित झाली आहे. प्रश्न क्रमांक 39. पश्चिम घाटाच्या दक्षिण भागाला टिंबटिंब म्हणतात. पर्याय आहेत अन्नामलाई, ब अन्नाईमुडी, क केमनगुंडी, ड निलगिरी. पश्चिम घाटाच्या दक्षिण भागाला अन्नामलाई असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 40. पश्चिम घाटात टिंबटिंब हे सर्वाधिक उंचीचे शिखर आहे. पर्याय आहेत दोडबेट्टा, ब अन्नामलाई, क अन्नाईमुडी, ड केटू. उत्तर आहे अन्नाईमुडी हे पश्चिम घाटातील सर्वात उंचीचे शिखर आहे. प्रश्न क्रमांक
41 अमरावती जिल्ह्यात एकूण टिंब तालुके आहेत? पर्याय आहेत अ 12, ब 13, क 14 आणि ड आहे 15. अमरावती जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहेत. प्रश्न क्रमांक 42. टिंब ही म्यानमार देशाची राजधानी आहे. पर्याय आहेत अ यांगून, ब ढाका, क टोकियो, ड काबूल. उत्तर आहे यांगून ही म्यानमार देशाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 43. पिट्स इंडिया ॲक्ट कोणत्या साली मंजूर झाला? पिट्स इंडिया ॲक्ट कोणत्या साली मंजूर झाला? पर्याय आहेत 1784, 1785, 1783 आणि 1786. उत्तर आहे 1784ला पिट्स इंडिया ॲक्ट मंजूर झाला. प्रश्न क्रमांक 44. पुढीलपैकी कोणते 1857च्या उठावाचे ठिकाण नव्हते? पर्याय आहेत अ दिल्ली, ब लखनऊ, क अलाहाबाद, ड बडोदा. उत्तर आहे 1857च्या उठावाचे ठिकाण नसलेले ठिकाण आहे बडोदा. प्रश्न क्रमांक 45. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, राजाराम मोहन राय, म गो रानडे. उत्तर आहे ब्राह्मो समाजाची स्थापना ही राजाराम मोहन राय यांनी केली. प्रश्न क्रमांक 46. सन 1848 मध्ये पुण्यात मुलींसाठी शाळेची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ब महात्मा गांधी, क ॲने बेझंट, ड सावित्रीबाई फुले व महात्मा फुले. उत्तर आहे सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी केली. प्रश्न क्रमांक 47. बहिष्कृत हितगरणी संघटनेची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, महात्मा फुले, म गो रानडे. उत्तर आहे बहिष्कृत हितगरणी संघटनेची स्थापना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. प्रश्न क्रमांक 48. पुढीलपैकी कोण महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु होते? पर्याय आहेत अ फिरोजशहा मेहता, ब दादाभाई नौरोजी, क गोपाळकृष्ण गोखले, ड न्या रानडे. उत्तर आहे महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु हे गोपाळकृष्ण गोखले हे होते. प्रश्न क्रमांक 49. जालियनवाला बाग हत्याकांड किती साली घडले? पर्याय आहेत 1918, 1919, 1920 आणि चौथा आहे 1921. जालियनवाला बाग हत्याकांड हे 1919ला घडले. प्रश्न क्रमांक 50. मोहमेडन ओरिएंटल कॉलेजची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत अ मोहम्मद अली जिना, ब ॲने बेझंट, क मौलाना आझाद, ड सर सय्यद अहमद. उत्तर आहे सर सय्यद अहमद. मित्रांनो, अमरावती जिल्हा पोलीस भरती 2016 प्रश्नपत्रिका भाग 2 बघण्यासाठी वरती आय बटनवर क्लिक करा किंवा यूट्यूबच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करा. मित्रांनो, तुमचे एकूण किती प्रश्न बरोबर आले हे कमेंट करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायचे आहे आणि आपल्या मित्रांना शेअर करायचं आहे.